प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 13 डिसेंबरमध्ये या सारंग आणि ऐश्वर्याला ऋषिकेशने हादरवून टाकलंय. सारंगला अशी मारली आहे कानाखाली आणि धमकी दिली आहे की तुमची लायकी नसताना माझ्या पोरीला तुम्ही हात लावलाच कसं काय? आता जर का माझ्या बायकोच्या आणि पोरीच्या डोळ्यातून अश्रू आले ना तर सोडणार नाही. काय ना प्रेक्षकांनो, बाई माणसावर हात उचलता येत नाही म्हणून ऋषिकेशने ऐश्वर्याचा अख्खा राग त्या सारंगवर काढलाय. तर बघत राहा. आता ही जानकी सगळ्या बायकांमध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा वगैरे मारतीये. सगळ्या बायकांना म्हणते की खरंच थँक्यू, तुम्ही माझ्या एका हाकेवर आलात. मग आता हे सगळ्या बाया म्हणतात की तुम्ही खूप प्रेमळ आहात ऋषिकेश दादा, आणि तुम्ही दोघ जण अगदी आमच्या पाठीशी उभे असता कायम, आम्ही कधीही तुमच्या हाकेला धावून येऊ. मग जानकी म्हणते, अरे तुम्हाला कोणी काही सांगितलं नाही का? मग या बायका म्हणतात, आमचे सगळे नवरे ऋषिकेश दादासारखे समजदार थोडी आहे. जानकी म्हणते, हो हे खरं आहे, ऋषिकेश माझ्याशी सगळं शेअर करत असतात. आता तेवढ्यात तिथे सयाजीराव सुद्धा आलाय. आता ही ओवी सापशिडी खेळत असते, ऋषिकेश घरातच असतात. आता ही ओवी म्हणते, अरे यार हरले मी. मग ऋषिकेश म्हणतो, काय ग ओवी, अगं सापाने खाल्लं का तुला? मग ही ओवी म्हणते, हो ना, बघा ना बाबा, आत्ता चांगली जिंकले असते मी. ऋषिकेश म्हणतो, अगं ओवी, आपण मिळून खेळूया, मग तू हरशील. मग ओवी म्हणते, बाबा तुम्ही मागच्या वेळेला असं म्हणला होतात आणि हरला होतात माझ्याकडून. ऋषिकेश म्हणतो, चल चल, मग आता मी जिंकून दाखवतो तुला. छान बापलेक एकमेकांसोबत छान वेळ घालवताय. आता खेळ खेळता खेळता हा ऋषिकेश पुन्हा हारतो आणि तो म्हणतो, अरे यार मी जिंकलो असतो ना. मला तर वाटते प्रेक्षकांनो ऋषिकेश मुद्दामच हारलाय. मग आता ऋषिकेश म्हणतो, माझं लेडी लक कुठे गेलं ग? नाही, तुझ्या आईला बोलव की ओवी, मग बघ असा जिंकेल मी. ओवी म्हणते, बाबा आई बाहेर गेली आहे. ऋषिकेश म्हणतो, अच्छा म्हणून मॅडम खेळत बसलाय होय. काय ग ओवी, होमवर्क नाही करायचा तुला? ओवी म्हणते, बाबा सुट्टी होती शाळेला म्हणून तर सकाळी मी बाहेर गेले होते. आता ऋषिकेश म्हणतो, बाहेर कुठे गेली होती? तुझ्या आईसोबत पावडर विकायला गेली होती का? ओवी म्हणते, नाही हो बाबा, आजीला भेटायला. आता ही निरागस ओवी अचानक बोलून जाते आणि तिला लक्षात येतं, अरे देवा, हे काय बोलले मी? आता ती घाबरते आणि ऋषिकेशकडे बघायला लागते. ऋषिकेश म्हणतो, काय आजीला भेटायला? तू आशीर्वाद बंगल्यावर गेली होतीस का ओवी? ओवी आता विषय बदलते आणि म्हणते, बाबा तुमचा डाव आहे, खेळा ना. ऋषिकेश म्हणतो, ओवी तुझ्या आईसारखा विषय बदलू नकोस, खरं खरं सांग मला, गेली होतीस का तू तिकडे बंगल्यावर आणि भेटलीस का आजीला तू? आता ओवी उठून उभी राहते आणि म्हणते, नाही बाबा, मी नाही गेले तिकडे. मग ऋषिकेश म्हणतो, ओवी ओवी खोटं बोलू नकोस माझ्याशी, खरं खरं सांग मला. हे बघ, माझ्याशी खोटं नाही बोलायचं बेटा, सांग मला, खरंच गेली होतीस का तिथे? कोणाला भेटलीस तू तिथे? कोण होतं तिथे? सांग बरं मला. ओवी मी काय विचारतोय? आधी तर ऋषिकेश ओरडतो, मग ओवी रडायला लागते. मग ऋषिकेश तिला जवळ घेतो आणि प्रेमाने विचारतो, ए बेटा ओवी, अगं असं रडायचं नाही. अगं बाबा आणि तू बेस्ट फ्रेंड आहे की नाही? आणि बाबापासनं असं लपवायचं का? बाबाला सांगायचं नाही का तू भेटली की नाही आजीला? एवढंच विचारतोय मी. तू कोणाकोणाला भेटली सांग की मला. आता तो तिच्या डोक्यावरनं हात फिरवतो आणि म्हणतो, बेटा मी नाही चिडणार, रागवणार नाही आणि ओरडणार पण नाही. सांग बरं मला, काय झालं तिथे? तू भेटलीस का? आता ऋषिकेशला खरंच जाणून घ्यायचं असतं की काय झालंय तिथे आणि काय नाही. आता ओवी लागते रडायला. ऋषिकेश म्हणतो, काय झालं ओवी, का रडतेस बेटा तू? कोणी काही बोललं का तुला तिथे? आता ऋषिकेशने एवढं इमोशनल केल्यावर ओवी सगळं खरं खरं बोलून टाकते की मी आजीला भेटायला गेले होते, पण त्या ऐश्वर्या आंटीने मला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं. आता ओवी असं बोलल्यानंतर हा ऋषिकेश भडकतो ना. अरे बाप रे, आता त्यांनी तो प्रसंग पुन्हा एकदा दाखवलाय आपल्याला. आणि आता ऋषिकेश ते सगळं ऐकतो आणि आता त्याच्या डोळ्यात रक्त उतरलेलं आहे आणि जानकीने तिला सांगायला सांगितलं नाही हेही ओवी सांगते. म्हणजे ओवीने अगदी बित्तम बातमी ऋषिकेश पर्यंत पोहोचवली आहे. मी घरी आले, आईने मला सांगितलं होतं की तुम्हाला यातलं काही सांगायचं नाही म्हणून. बाबा मी तुम्हाला हे सांगितले, हे आईला सांगू नका, मी नाही जाणार परत तिकडे, सॉरी बाबा. आता बिचारी कान धरते, जवळ जाते त्या ऋषिकेशच्या. बाबा नका रागू माझ्यावरती. ऋषिकेश म्हणतो, नाही ग बेटा, तुझ्यावर कशाला रागवू मी. ओवी खूप रडायला लागते. ऋषिकेश तिला समजवतो आणि म्हणतो, बेटा तुझी काहीच चूक नाहीये यात ओवी, तू कशाला वाईट वाटून घेतेस? चूक त्यांची आहे. ज्यांनी माझ्या मुलीला घराबाहेर हकललं ना, त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मी भोगायला लावेल. त्या ऐश्वर्याला तर सोडत नसतो मी, तुलाही आणि त्या सारंगला पण. हे तो मनातल्या मनात बोलतो बरं का प्रेक्षकांनो, ओवीला ऐकू येऊ नये म्हणून. आता इकडे जानकीबाई सगळ्या बायकांची मदत घेताय
आता जानकी म्हणते आपण ना इथे आपल्या स्वतःचा हक्काचा बाजार मांडूयात, म्हणजे पिकलेला माल आपण स्वतः विकूया. आपण काय करतो, ठेकेदाराकडे देतो. ठेकेदार काय करतो की आपल्याकडनं माल घेतो आणि तो शहरात जाऊन दुप्पट किमतीने विकतो आणि अवाच्या सवा कमिशन पण घेतो. आपल्या हातात जेमतेम पैसे राहतात. आणि समजा आपण जर आपल्या हातात सगळे पैसे घेतले तर जानकी त्यांना प्रॉफिट आणि लॉस शिकवतीये. आता सयाजीरावांना काही ते सहन होत नाहीये. तो सगळं ऐकतोय बरं का तिथे कोपऱ्यात उभं राहून. जानकी त्या शेतकऱ्यांच्या बायकांना समजावून सांगत असते की आपणच माल पिकवायचा आणि आपणच माल विकायचा, कमिशन नाही आणि ठेकेदार नाही, सगळे पैसे आपल्याला मिळतील. मला असं वाटते प्रेक्षकांनो, बहुतेक सयाजीराव व्यापारी आहे काय की. आता ही जानकी म्हणते आपण आपल्या गाठीशी 4 पैसे बांधून ठेवू शकतो ना. मग ऋषिकेश बोललेत बऱ्याच जणांशी, काहींना पटलंय काहींना नाही पटलंय. तुम्ही तुमच्या भावाशी, नवऱ्याशी, मुलाशी बोला. आता हा सयाजीराव येतो आणि जानकीला थांबवतो आणि म्हणतो, काय चाललंय इथे, सगळ्यांचं घर मोडते का काय ही बाई? स्वतःच तर घर मोडून बसली आणि आता दुसऱ्यांच्या घरात घुसली आहे. आता बघा आज रातच्याला प्रत्येकाच्या घरातून भांडी आपटल्याचा आवाज येतो की नाही, म्हणजे जानकी भांडणं लावते असं म्हणायचंय त्यांना. बरं, आता सयाजीराव काय म्हणतात प्रेक्षकांनो, ही बाई जे सांगते ते या बायकांच्या डोक्यात घुसेल का? म्हणजे याने एका अर्थी जानकीची मदतच केली असं मला वाटलं बरं का. आता सगळे हसायला लागतात. मग जानकी चिडते आणि म्हणते, हसायला काय झालं तुम्हाला? मस्करी वाटली का? इथे शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि मी काही कोणाला फितवत नाहीये. मी फितवायला तुमच्या ऐश्वर्यासारखी आहे का? फितवायचं कसं, घर कसे मोडायचे हे तुम्ही तुमच्या पोरीला चांगली ट्रेनिंग देऊन पाठवलेलं आहे. मी इथे माझ्या मैत्रिणींशी, भगिनींशी बोलायला आली आहे. तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय? तुम्ही तुमचं मार्केट चालवत असाल हो, आम्ही तर आमचं घर चालवतो ना. पुरुष कष्ट करतात, राबतात, मान्य आहे, पण त्याच बरोबरीने आम्ही सुद्धा आमचं घर राखतो. पुरुष मंडळी पैसे कमवतात, पण मुलाबाळांना अन्न खाऊ घालावं लागतं, पैसे नाही. मी त्याच विषयी माझ्या भगिनींशी बोलायला आले होते, फितवायला नाही. सयाजीराव म्हणतो, तू तुझा नवरा किती काही बोला, बडबड करा, पण तुम्ही सिस्टीम नाही बदलू शकत. आता सयाजीराव जानकीवर ओरडतो, पण जानकी म्हणते, का नाही बदलू शकत? आम्ही सगळी सिस्टीम बदलू शकतो. जानकीने असे बोलल्यावर हा सयाजीराव टेन्शन मध्ये येतो ना. मग आता जानकी म्हणते, आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशाचा नफा मिळवून देऊ शकतो. आता लगेच हा सयाजीराव म्हणतात, कसले हक्काचे पैसे? जानकी म्हणते, तुम्हाला काय वाटतं, आम्हाला समजत नाही शेतकऱ्यांच्या मालाच्या पैशावर किती आणि कसं कमिशन घेतलं जात? हे कमिशन आता इतकं वाढत गेलंय की त्याचा अतिरेक होत चाललाय. सारंग भाऊजींनी जेव्हापासून तुम्हाला बाजार समितीवर नेमलंय ना, तेव्हापासून या कमिशनचे भाव वाढतच चालले. बाजार भाव वाढला तरी शेतकऱ्यांना पैसे मिळतात का? तर नाही मिळत. प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये भागवावं लागतं. आज जर बाजारभाव 500 रुपये असेल ना, तर अर्ध्याहून जास्त 3 ते 350% तुमच्यात घशात जातं ते सगळं कमिशन. जो खऱ्या अर्थाने शेती करतो, कष्ट करतो, घाम गाळतो, त्याच्या हातात किती पैसे येतात? 100 ते 150 रुपये फक्त. आणि बाकी कमिशन फक्त आणि फक्त तुमच्या खिशात जातं. तुमच्या खिशात सगळा मलिदा जातो. सयाजीराव, तुम्हाला काय वाटलं? हे खरं नाहीये. आणि हे खरं आहे प्रेक्षकांनो. मी सुद्धा एका शेतकऱ्याचीच बायको आहे, त्यामुळे मला पण माहिती आहे की कसं आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुटलं जातं. शेतकऱ्यांकडनं कमी भावात माल विकत घेतला जातो आणि त्याच्यापेक्षाही दुप्पट भावाने व्यापारी सगळा माल बाहेर विकतात. जानकी आता पुढे म्हणते की ऋषिकेश ज्या बाजार भावाबद्दल बोलताय ना, त्यात 500च्या 500 रुपये शेतकऱ्याला मिळतील. निदान 2 घास तरी तो तुपाचे खाऊ शकेल. शेतकरी आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देऊ शकतो. 4 पैसे स्वतःच्या पदराशी, गाठीशी बांधू शकतो. मग लगेच हे सयाजीराव म्हणतात, ओ बाई, तुमच्या या बाजारात कोण येणार? आसपासची मंडळीच नवं. मग आता जानकी म्हणते, का आम्ही आमचा माल शहरात नाही विकू शकत का? म्हणजे काय होतं प्रेक्षकांनो, हे जे व्यापारी लोक असतात ना, हे लहान लहान खेड्यापाड्यात जाऊन तिथला माल विकत घेतात आणि शहरात येऊन विकतात. कारण हे जे गोरगरीब लोक असतात ना, त्यांच्याकडे साधनं नसतात ना शहरात जाण्यासाठी. पण आता बराच काळ बदललाय आणि शेतकरी आता बरेच अवेअर झालेत प्रेक्षकांनो. वेगवेगळ्या स्कीम असतात, वेगवेगळे म्हणजे जसं ठिबक सिंचन म्हणा, तुषार सिंचन, बऱ्याच योजना राबवल्या जातात. त्यात पैशाची आर्थिक मदत बरीचशी सरकारकडनं केली जाते. त्यातनं त्यात काही पिकांचं नुकसान झालं तर त्याचेही पैसे येतात. आता बराच काळ बदललाय, म्हणजे अगदी 25% लोक फक्त यापासून वंचित आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता बघा, मध्येच त्यांनी वेगळा सीन दाखवलाय. सॉरी प्रेक्षकांनो, विषय निघाला म्हणून मी थोडीशी तुम्हाला माहिती दिली. आता या सुमित्राबाई नानांना म्हणत
काय वाटलं असेल हो आपल्या ओवीला, एवढूसा जीव तो. अहो, मला भेटायला आली होती, आजीला भेटायला आली आणि माझी तिची भेट सुद्धा झाली नाही हो. या ऐश्वर्यामुळे झालं हो सगळं. त्या लेकराला घराबाहेर काढल्यावर किती वाईट वाटलं असेल तिला. तिला लक्षात आलं असेल हो, या घरात तिचे लाड करणारं कोणीच राहिलं नाही. आता कशी येईल हो ती परत मला भेटायला, सांगा हो. नाही, खरं सांगू का, मी ऐश्वर्याचा ना मला फार राग आलाय, खूप राग आलाय मला. जे झालं ना ते बरं नाही झालं हो. मला नेहमी वाटतं हो, कुठेतरी काहीतरी माझं चुकतंय. खरंच माझं चुकलंय. आता त्या पदर असा नाकाला डोळ्याला लावून रडत असतात, तेव्हा सौमित्र येतो आणि म्हणतो, आई तुला जर हे वाटायला लागलंय तर तुझी चूक तू सुधारायला नको का? नानांना खूप बरं वाटतं सौमित्र असं बोलायला लागतो. तर आता सौमित्र म्हणतो, आई आपण जर आपली चूक सुधारली ना, आपली चूक आपण स्वीकारली की दुरावलेली माणसं आपोआप आपल्या जवळ येतात ग. अगं मला असं वाटतं की तू वेळ घालवू नकोस. दादा वहिनींना भेट, त्यांना एक्सेप्ट कर, या घरात त्यांना परत घेऊन ये, या घराची सुख शांती परत घेऊन ये ग आई. आणशील ना? आता नाना सुद्धा होला हो देत असतात आणि त्या सौमित्रने जे बोललंय ना ते सुमित्राबाईंना खुणवत असतात की ऐक ऐक सौमित्राचं ऐक म्हणून. असं ते हात लावतात त्यांना आणि असं बोट करतात सौमित्रकडे की ऐक त्याचं म्हणून. आता सौमित्र म्हणतो, आई करशील ना ग तू हे? आता लगेच ह्या सुमित्राबाई पलटतात आणि म्हणतात, अरे सौमित्र, तू बघतोयस ना एवढ्या खंबीर माणसाची अवस्था आज त्या जानकीमुळे झालीये रे. सौमित्र म्हणतो, अगं आई तुला वाटतंय असं, अगं असं नाहीये ग. मग या सुमित्राबाई म्हणतात, अरे बाबा पण त्या जानकीला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी कसं घेऊ तिला आपल्या घरामध्ये. सौमित्र पुढे काही बोलतो तर आता ह्या लगेच म्हणतात, नाही नाही बाबा, मी घाईघाईमध्ये नाही घेणार कुठलाच निर्णय. सौमित्र म्हणतो, अगं आई तुला ओवीचा विचार आला होता ना आता मनामध्ये, मग तिचा तर विचार कर. मग आता लगेच या म्हणतात, अरे ओवी तर माझी नात आहे, तिच्यावर माझा प्रचंड जीव आहे, पण ऋषिकेशने माझं मन किती दुखावलं. आई आणि बायकोमध्ये त्याने बायकोला निवडलं, माझ्याकडे पाठ फिरवली त्याने, पण तरी सुद्धा मी त्याला पुढाकार घेऊन भेटायला गेले, ओवीला भेटायला, तर त्याने काय केलं, मला झिडकारलं रे त्याने. सौमित्र आता ते नानाच्या डोक्याला हात मारून घेताय, काय बाई भेटली मला. सुमित्राबाई म्हणतात, नाही नाही, आता ओवीला मी घराच्या बाहेर काढलेलं नाही, ऐश्वर्याने काढलं, पण आता तो आणखीन गैरसमज करेल आणि या घरात कधीच येणार नाही. सौमित्र म्हणतो, अगं आई माझ्यावर सोड ना तू, मी दादाला समजवतो, कोण काय बोलेल काय नाही याच्यावर नको विश्वास ठेवू, तू तुझ्या मनावर विश्वास ठेव ना. जानकी वहिनी निर्दोष आहे हे मला माहितीये, सगळ्यांना माहितीये, पण तुला कळत नाहीये. हे कधी ना कधी सिद्ध होईलच आई, माझा विश्वास आहे ना या गोष्टीवर. आता सौमित्राने किती कन्व्हिन्स केलं बघा प्रेक्षकांनो. आता आणखीन कुठल्या शब्दात या बाईला कन्व्हिन्स करायला पाहिजे, पण आता काय होणार आहे मी सांगते तुम्हाला पुढे. काय आहे ना, आता या ऋषिकेशने सारंगला मारलं ना, त्याचं भांडवल आता ही ऐश्वर्या करेल आणि पुन्हा या सुमित्राबाईंच्या मनामध्ये विष कालवेल. बघा तुम्ही, माझं वाक्य खरं होणार आहे. मग तुम्हालाही कळेल की अरे वा, खरंच अनघाताई तुम्ही खरंच सांगत होत्या, हेच होणार आहे. पहा तुम्ही, आता या कन्व्हिन्स झाल्यात बरं का. पण आता बघा पुढे त्यांनी काय दाखवलंय. सयाजीराव म्हणतात, वाय रे वा, काय हो रणदिवे बाई, माल कसा नेणार हो तुम्ही शहरामध्ये? या शेतकऱ्यांकडे काय गाड्या घोड्या आहे होय? हो बाई, माल न्यायला ट्रक लागतो, टेम्पो लागतो. नाही, आता जानकी म्हणते, हो माहितीये ना माहितीये, आम्ही सगळं ते शेतकरी बघून घेऊ ना. मग आता सयाजीराव म्हणतात, कसलं बघून घेऊ? चेक पोस्ट, हप्ते, कमिशन हे तुम्हाला कसं जमणार? वरती माल ठेवणारे, माल उचलणारे समद लागणार. अहो शहराचं सोडा हो, बाजूच्या तालुक्यात माल नेऊन दाखवा तुम्ही आधी, मग तुम्हाला कळल की आम्ही कमिशन का घेतो आणि कोणाचे हात किती ओले करावे लागतात ते. जानकी म्हणते, वा वा सयाजी काका, ऐका ऐका लोक, नाही म्हणजे लोकांना तुम्ही सांगतायत का हे किती जणांचे हात ओले करावे लागतात? तुम्ही सांगताय म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? हे कोणी सांगितलं की तुम्ही जे बोलताय ते खरं आहे म्हणून? हे मात्र जानकी खरं बोलली आहे. आता जानकी म्हणते, माझा शेतकरी बांधव नापीक जमिनीतून सोनं काढू शकतो आणि हवा तो माल जिथे विकायचा तिथे विकू शकत नाही का? तुम्ही फितवताय सगळ्यांना, हे आम्हाला कळत नाही का सयाजीराव? बाजारभाव कोण ठरवतं? हे शेतकऱ्यांचं कमिशन किती मारायचं कोण ठरवतं? हे अहो कोणाचे हात किती ओले करायचे ते हेच ठरवतात. या सगळ्यामध्ये कोणाच्या खिशात किती पैसे घालायचे ना हे सगळं ठरवतात ते हेच. आता सगळं जानकीने या सयाजीरावांचं गौड बंगाल उघडं पाडलंय. जानकी म्हणते, हेच तर बदलायचंय आपल्याला. ऋषिकेश ज्या बाजारभावाबद्दल बोलताय ना ते सगळं शेतकरी स्वतः मिळून ठरवणार आहे. आता सगळेजण जानकीच्या होला हो लावतायत.
जानकी म्हणते ऋषिकेश सगळ्यांच्या हितासाठी हे करतायत, यात ठेकेदारांच्या हिताचं काही नाहीये. मग आता लगेच सयाजीराव म्हणतो, हे बाई, होडीत बसून पाण्यात जाळ फेकणं सोपं असतं ग. एक डाव नदीत उतर, मग समजल. मोठे माणसं तुम्हाला जिवंत पण सोडणार नाही. आता जानकी सयाजीरावांच्या पुढे पुढे येते आणि म्हणते, नदीचा प्रवाह थांबवण्याची ताकद आहे आमच्यात. हिम्मत असेल तर दाखवा, दाखवा ना अडवून. सयाजीराव खूप घाबरतो बरं का प्रेक्षकांनो आता जानकीला. सगळे लोक सयाजीरावांकडे बघून कुजबुज करायला लागतात. पण सयाजीराव लगेच म्हणतो, बघा बघा बघा, ही बाई मला मुद्दाम वाईट ठरवतीये. अहो, तुमच्या बायकात आणि तुमच्यात भांडणं लावतीये. बघा बघा, अहो तुम्हाला काय करायचंय ते बघा. आता लगेच हे लोक त्या बायकांना बोलायला लागतात, चल ग जानकी, चल घरी. म्हणजे ते दुसऱ्या बाईचं पण जानकीच नाव असतं प्रेक्षकांनो. आता त्या बाया म्हणतात, आम्ही इथून जाणार नाही. जानकी वहिनी जे बोलतायत ते बरोबर आहे. हे बघा, आम्हाला ह्यांच्या आणि ऋषिकेशच्या दादांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला पटत नसेल ना, ते हे बोलणं तुम्ही पटवून घ्या. खरं सांगतायत ते सगळं. सयाजीराव आता डगमगलाय प्रेक्षकांनो, कारण त्याला कळलंय की जानकीने सगळ्या बायकांना कन्व्हिन्स केलंय म्हणून. आता इकडे ऐश्वर्या आता सारंगला कन्व्हिन्स करत असते. सारंग, रणदिवे, व्हेजिटेबल्स आणि फार्म, आता हे सगळं नवीन ऑफिस तुम्हाला चालवायचंय. तुम्ही आता याचे मालक आहात. तुम्हाला काही अडलं, काही प्रॉब्लेम आले तर मी आहे ना, डॅडा आहे तुम्हाला सांभाळून घ्यायला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण काय ना, मला असं वाटतं की आता ना तुम्ही जरा म्हणजे मालकी दाखवायला पाहिजे. त्या ऋषिकेश दादाची जी इमेज आहे ना, ती पुसून टाका. तुम्ही तुमचे ठसे उमटवा आता सारंग. आता ते काय येणं आपलं होला हो करते, म्हणजे आपण इथं मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का प्रेक्षकांनो. आता सारंग लगेच म्हणतो, हो ऐश्वर्या, तुम्ही म्हणालात ना तसंच काम करेल बघा मी. आता ऐश्वर्या म्हणते, दॅट्स लाईक माय सारंग. त्या ऋषिकेश रणदिवेला आपण दाखवून देऊ, आपण त्याला घाबरत नाही काय. आता ऐश्वर्या त्याला इतका कॉन्फिडन्स भरवते आणि आता ऋषिकेश मोठ्याने ओरडतो, सारंग. आणि तो ऑफिसमध्ये घुसला बरं का. आता तो सिक्युरिटी गार्ड त्याला अडवायला जातो तेव्हा ऋषिकेश देतो त्याला लोटून. आता तो उभं त्या केबिन मध्ये येतो. सगळेच जण ऋषिकेशकडे बघायला लागतात. सारंग आता आवाज ऐकतो ऋषिकेशचा आणि आवाज ऐकल्यावरच घाबरतो. आता ऋषिकेश सगळ्यांना लोटून लाटून पुढे आला आणि त्या सारंगची अशी कॉलर. सारंग खूप घाबरला बरं का. आता ऋषिकेश म्हणतो, हरामखोर, माझी पोरगी काय रस्त्यावर पडली का रे? कोणी यावं आणि तिला घरातून हाकलून द्यावं. आता सारंग म्हणतो, अरे दादा थांब रे थांब, मी तुला समजवतो. आता ऋषिकेश म्हणतो, मुस्काट फोडीन मी तुझं. आता जर तुझ्या तोंडातून शब्द आला ना तर मुस्काट फोडीन मी, इकडचं तिकडं करील तुझं मुस्काट मी. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, ओ दादा, ओ काय करताय तुम्ही, सोडा त्यांना. आता ऋषिकेश म्हणतो की माझ्या पोरीचा अपमान झाला तर शांत बसला होता का रे तू? वाचा गेली का रे तुझी, तुझी नालायक बायको, असं म्हणून आता तो ऐश्वर्याच्या समोर येतो. आता ऐश्वर्या पण घाबरते. ऋषिकेश म्हणतो, काय ग हे बेशरम, माझ्या बायकोच्या कपाळाला खोटं नाणं लावलं तेव्हा शांत नाही बसली तू, आणि आता माझ्या पोरीला हात लावला तू. तुझी लायकी आहे का ग माझ्या पोरीला हात लावायची? आता ऐश्वर्या घाबरते बरं का. ऐश्वर्या नुसती सारंग सारंग म्हणते. आता सारंग म्हणतो, अरे दादा ऐक ना. ऋषिकेश आता असा वसकतो त्याच्यावर आणि म्हणतो, तोंडातून आवाज काढला ना तर तुझं तोंड इकडच्या तिकडे करल मी सारंग. तुझे दात तुझ्या घशात घालीन सारंग. आता जर तोंडातून आवाज काढला ना तर बघ बायकोचा बैल कुठला. आता ऐश्वर्या अशी घाबरते ना प्रेक्षकांनो ऋषिकेशला. तिचं तोंडपा कसं झालंय. मजा आली हा प्रेक्षकांनो हा सीन बघताना. आज काही म्हणा तुम्ही, आज त्या सीन साठी एक लाईक करूनच टाका. आता इकडे बघा सयाजीराव जानकीशी वाद घालतो आणि म्हणतो, काय बायांनो तुम्ही हिच्या बोलण्याला बोलताय. अहो मी तर तुम्हा सगळ्यांना शाणं समजत होतो. मग लगेच आता त्या बाया म्हणतात, अच्छा तुमचं ऐकलं नाही म्हणून आम्ही शाणे नाही का? सयाजीराव म्हणतात, अहो नाही नाही तसं नाही, तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. अहो तुम्ही कोणाची बाजू घेता, हिची? अहो या बाईची, या जानकीची? अहो ही काय, हिच्यावरती बघा एकदा. नाही म्हणजे या बाईनं कधी नांगर हाकलंय? हे बाई दम असेल ना तर शेत नांगरून दाखव, मग मानीन तुला. आली मोठी शेतकऱ्यांची बाजू घेणारी. आता जानकी म्हणते, वेळ आली ना तर तेही करेल. सयाजीराव म्हणतात, केव्हा? जानकी म्हणते, तुम्ही सांगाल तेव्हा, तुम्ही सांगाल तिथे. शेतीच नांगरायची आहे ना? अहो नांगरून दाखवेल मी तुम्हाला शेती. ये बात, असा कॉन्फिडन्स असायला हवा. आता सयाजीराव घाबरतो. जानकी म्हणते, आम्हाला शेतीतलं सगळं कळतं, हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. सयाजीराव म्हणतात, ठीक आहे मग लागली पैज. तू जर शेत नांगरून दाखवलं ना तर मी शेतकऱ्यांच्या मध्ये कधीच येणार नाही आणि कमिशन सुद्धा घेणार नाही. मग पण जर हरलीस, पैज हरलीस तू जानकी, तर तू आणि तुझ्या नवऱ्याने तोंडातून बाजार हा शब्द पण काढायचा नाही. हाय का मंजूर? आता जानकी जरा विचार करते आणि म्हणते, हो मंजूर आहे मला. आता जानकीने ही शर्यत मंजूर केली आहे प्रेक्षकांनो, आणि ती अगदी समर्थपणे ते पेलवून पण दाखवते. याचा प्रोमो पण आउट झालाय.
ऋषिकेश आणि जानकी दोघे मिळून शेत नांगरतात. जानकी सयाजीरावांना म्हणते, मला तुमचं चॅलेंज मंजूर आहे. ही जानकी रणदिवे तुम्हाला शेत नांगरून दाखवणारच. आणि हा भाग त्यांनी इथे संपवलाय प्रेक्षकांनो. पण सयाजीराव मुद्दाम जानकीचा कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी म्हणतो, तुला कोण बैल देणार, कोण तुला नांगरणी देणार ग, तुला कोणी काही देणार नाही. मग तिथे सौमित्र येऊन म्हणतो, मी देणार बैल माझ्या वहिनीला. मग आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या ऋषिकेशने रौद्र रूप धारण केलं. ऋषिकेशने सारंगला एक उलट्या हाताची लगावली आहे. सारंग गपकन खाली बसतो खुर्चीमध्ये प्रेक्षकांनो. ऐश्वर्या जोरात किंचाळते. ऋषिकेश म्हणतो, यापुढे माझ्या बायकोच्या आणि माझ्या मुलीच्या डोळ्यात अश्रू आला ना तर मी कोणाचीच गय करणार नाही. आता ऐश्वर्याला हा फायनल अल्टिमेट होता प्रेक्षकांनो. मजा आली आजचा एपिसोड बघून. मला आज फारच आवडला हा भाग. काय आहे ना प्रेक्षकांनो, मनगटात बळ असलं ना तर पैसा आपोआप पाठी येतो. आणि ऋषिकेश आणि जानकीने कधी कोणाचं वाईट केलेलं नाहीये, त्यामुळे देव त्यांच्यासोबत कधीच वाईट करणार नाही. हा, कष्ट हे कोणाला चुकलेले नाहीयेत, कष्ट करावेच लागतात. कष्ट केले की आपोआप आपला मार्ग सुकर होतो. आता सौमित्र जानकी आणि ऋषिकेशला मदत करणार हे नक्की आहे. तर आता ह्या महाभारतामध्ये हा सौमित्र श्रीकृष्ण बनून आलाय बरं का, जानकी आणि ऋषिकेशची मदत करायला. मजा येणार आहे पुढचे भाग बघायला. प्रेक्षकांनो, आजच्या भागासाठी मला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला हा भाग ऐकायला माझ्या आवाजात. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. आणि प्रेक्षकांनो, प्लीज ज्यांनी अजून चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना माझा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना कोणाला ही मालिका आवडत असेल ही मालिका सांगायची पद्धत जर बदलली ना तर ही मालिका खूप इंटरेस्ट. खरंच प्रेक्षकांनो, आजचा भाग छानच होता. कसा वाटला मला आवर्जून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा उद्या सकाळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.